अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। एनडीआरएफ तसेच मनपा अग्निशमन दल यांनी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूर परिस्थितीबाबत येणाऱ्या समस्या हाताळण्याचं प्रात्यक्षिक आज माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे व माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या समक्ष दाखवण्यात आलं। यावेळी महाराष्ट्रात बुडणाऱ्यांना बचाव कार्य अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। बोटीचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलं। एनडीआरएफ टीमचे प्रमुख श्री संतोष कुमार तिवारी व त्यांची 24 जणांची टीम तसेच अग्निशमन दलाचे प्रमुख श्री सुनील माळी त्यांची 31 जवानांची टीम आणि प्रात्यक्षिक दाखवलं। मनपाच्या अग्निशमन दलाच्या 7 बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या। त्याबरोबर आवश्यक असलेले सर्व साहित्य सह सर्व टीम उपस्थित होते। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे इत्यादींचं प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं। माननीय जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरण यांचं प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचं आवाहन केलं। नागरिकांनी पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूर परिस्थितीवर मात करावी असं यावेळी सांगितलं। माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मनपा प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीनिशी तयार आहे। आवश्यक ते मनुष्यबळ साहित्य तसेच पूर बाधित नागरिकांच्या निवारासाठी लागणाऱ्या उपाययोजना सर्व तयारीसह आपत्तीसाठी आम्ही सज्ज झालो। मनपा टीम तयार आहे। नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे। आपत्ती ॲप आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24/7 तयार असणार आहे। संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच पूर पातळीबाबत अद्ययावत माहिती देखील नागरिकांना देण्यात येणार आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, मंडल अधिकारी तलाठी स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, धनंजय कांबळे, याकूब मद्रासी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्लॉट आहे मगरमच्छ कॉलनी आहे ज्या ठिकाणी 30-35 फुटावर पाणी जाते त्याच्या फॅमिलीचं मॅपिंग झालेलं आहे आणि आम्ही प्रत्येक फूट निहाय कुठे कुठलं कॉलनीमध्ये पाणी जातं आणि किती लोक त्यामुळे प्रभावित होतात त्यांच्या पण यादी तयार आहे। त्या ठिकाणीचे मेन लोक कोण आहे त्यांचा पण फोन नंबर आणि त्याच्या पण यादी तयार आहे आणि आपला 24/7 एकदा पाणीच्या पातळी 30 फुटावर गेलं तर महानगरपालिकाचे 24/7 टीम पण तिथे तैनात असणार आहे आणि आम्ही निवारा केंद्राची पण अरेंजमेंट केलेली आहे आणि गरज पडलं तर त्यांना आम्ही तिथे शिफ्ट करणार। आज महापौरच्या अनुषंगाने मॉक ड्रिल घेण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, सर्व यंत्रणा, एनडीआरएफची तुकडी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे पण उपस्थित होते। रेस्क्यू कसं करायचं आणि आपल्याकडे किती संसाधन उपलब्ध आहे हे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे। सोमवारपासून जे काही पूरपट्ट्याचे एरिया आहे त्याच्यामध्ये आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्यांचे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन कसं करायचे त्याच्या पण मॉक ड्रिल करणार, त्याचे पण ट्रेनिंग घेणार। त्याच्यामध्ये NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे, त्यांना कसं काय आपल्या सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायच्या आहे ते सगळे आम्ही ब्रीफ करणार। त्याच्यानंतर महानगरपालिकाचे जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण 24/7 कार्यान्वित झालेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही 3 शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि आपला 3 नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेली आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे। अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात। याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा मित्र ॲप आहे आपत्ती मित्र तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर 6 तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाचे इन्फॉर्मेशन येते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णाघाटचे जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो। महानगरपालिकेच्या वतीने आणि एनडीआरएफच्या वतीने सगळे तयारी परिपूर्ण झालेला आहे। मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार सहयोग करा। सांगली डिस्ट्रिक्ट में अभी जो है आप देखिए मॉक ड्रिल हुआ है उसमें एनडीआरएफ का जो है पार्टिसिपेंट है। यहाँ एनडीआरएफ में आने से सांगली में सबसे फर्स्ट क्या है कि यहाँ के लोग जो साइकोलॉजिकल जो है वो जो है हमारे ऊपर जो है वो है कि हाँ एनडीआरएफ जो है यहाँ पर पहुँच चुकी है और किसी भी हर हालत में एनडीआरएफ जो है उसको रेस्क्यू करने के लिए हर चीज़ जो है यहाँ तत्पर रहेगी 24 आवर्स। इसीलिए जो एनडीआरएफ को यहाँ पर जो है लाया गया है और आज मॉक ड्रिल हुआ इससे जो अच्छा हुआ एक दूसरे सिविल प्रशासन और हमारा एनडीआरएफ का एक दूसरे से जो है अच्छा जो है तालमेल से जो है हम किसी को भी रेस्क्यू कर सकते हैं। जे तुकड्या आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः 1 आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा, पलूस, मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा खरा तर फोकस आहे।
आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे, कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या 2019मध्ये साधारणतः 80 ते 90 हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं. शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी NDRFच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत. कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो. त्यासाठी NDRFच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की NDRFच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा, प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं. किती दिवस असणार? बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.